पाहिजे. तेव्हा तो गुरु म्हणते त्या शिष्याला, म्हणते दादा मला काही नाही पाहिजे, मला काही नाही पाहिजे, पण माझी बायको माझ्याकडे एक वस्तू मागून आलेली आहे. माझी बायको माझ्याकडे एक वस्तू मागत आहे, ती वस्तू तू आणून देशील का म्हणते. ती वस्तू तू आणून देशील का. तर तो शिष्य म्हणते ठीक आहे गुरु, गुरु माऊलीची सुद्धा मी आज्ञा पाळायला तयार आहे. तर ती गुरु माऊली आपल्या नवऱ्याकडे सांगते, म्हणजे गुरुकडे सांगते, आणि गुरु त्या शिष्याला सांगते. गुरु त्या शिष्याला सांगते. शाहीर साहेब तो शिष्य ती वस्तू आणायला जाते, ती वस्तू सुद्धा आणते, पण ती वस्तू आणण्यासाठी त्याला नरकप्राशन करावं लागते. नरक म्हणजे एका शायराला विचारलं नरकप्राशन करावं लागते, तर म्हणजे प्राशन म्हणजे खाणे होते म्हणते, म्हणजे पिणे होते. प्राशन म्हणजे पिणे होते. तर बाई म्हणते नरक पत्तर राहते का दाट राहते म्हणते. आता मला सांगा माझे बाय बाप हो, कोणाची प्रकृतीनुसार राहते, कोणाची दाट होते, कोणाची पतली होती का. पाल जातो का आपण. तर चाहे सूरजजी वगैरे तुम्ही असं नको विचारता मला. हागी लागल्या माणसाची पतली पतलीच होते. मग प्राशन करावं त्याला ग्रहण करावा सांगा. तर तुम्ही तसे नाही आहे म्हणा, तुम्ही त्याचा अर्थ काढाल तर्कशास्त्र तुम्ही. तर मला म्हणायचं शायचा त्या गुरु शिष्याने त्या गुरुची आज्ञा पाळली, ती वस्तू आणली. आणल्यावर तर ती वस्तू आणण्यासाठी त्याला नरकप्राशन करावं लागलं. अरे बापरे, नरक. हो, ती वस्तू आणण्यासाठी त्याला नरकप्राशन करावं लागले. तर शाही सुराची वगैरे तो व्यक्ती कोण, म्हणजे तो गुरु कोण, तो शिष्य कोण, आणि ती वस्तू कोणती ज्या वस्तूसाठी त्याला नरकप्राशन करावं लागलं. मानेंगे नारळ सांगायचं नाही शाहीर साहेब. हो, नारळासाठी कोणाला गुखा लागत नाही. हो, त्या झाडावरचं नारळ तोडले, हे तुम्हाला नारळाचं झाड आहे, त्या झाडावरचं नारळ तोडले कारण गुखा लागल का जी. 100 रुपये 4 भेटते. 100 रुपये 4 नारळ. इथलं ज्या घरचा व्यक्ती तो का गुखावणार उतरल का खाली. काही का नारळ सांगायचं नाही अजिबात. हो, पट्टीचं बोलायचं नको बरं वाटलं तर मी सांगून देईन माझ्या उत्तर. पण तो शिष्य कोण, तो गुरु कोण, आणि ती वस्तू कोणती, त्या वस्तूसाठी त्याला नरकप्राशन करावं लागले. आणि म्हणून म्हणायचं आहे की जो गंमत नाही करता बरोबर वो शाहीर कैसा, जो गंमत नहीं करता बराबर वो शायर कैसा. बस्ताद का कमाएंगे नाम प्रोग्राम भी करो वैसा. ताली बजाएंगी जनता बोल बोलो वैसा. ताली बजाएंगी जनता बोल बोलो वैसा. फोकट में नहीं आए हम दोनों शाहीर, फोकट में नहीं आए हम दोनों शाहीर. अजी थूका लगा कर गिनते हैं पैसा. प्रोग्राम करो वैसा, प्रोग्राम करो वैसा, प्रोग्राम करो वैसा. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे. हर इंसान को मजा आएगी. ताली बजेगी शान से, ताली बजेगी शान से, ताली बजेगी शान से. आणि म्हणून मला समोर काय म्हणायचं आहे. गुरु माझ परस नाम
ज्यांचे हे चिरंजीव आहेत शाहीर सुरतजीने वगैरे पुरा शाहिरी घराणा आहे. काका काय भाऊ काय बादल नवकर हो सगळे जण पुरी पुढापासून तर शेंड्यापर्यंत म्हणजे पूर्ण यांची अख्खी घराघरांचं शाहिरीच आहे. आमचं नाही बाबाजी मी एकच आहे माझ्या घरामध्ये गायक ना शाहीर आहे समजलं काय. तर यांचं पूर्ण घराणं आहे. तर शाहीर साहेब खोटं वाटं सांगायचं नाही. गुरुचे गुरु आमच्या काकाजीचे गुण तुमच्यामध्ये असायला पाहिजे. आहेत पण आम्ही असण्यामत नाही आहेत म्हणून चांगले आहेत त्यांच्यापेक्षा चांगले आहेत अजून. काय बोलू पण गुरु म्हणजे गुरुपेक्षा कोणी वरचा नाही. तर तुम्ही त्यांचे अजून चांगले गुण यायला पाहिजे. खोटं बोलायचं नाही. जर नसाल येतात तर मला नाही येत म्हणून पण निवड नारळ पाण्यासाठी गु खावा लागत नाही हे मी तुम्हाला सांगून देईन सिद्ध करीन. आता तुम्ही म्हणाल कसं आपल्या समोरच नारळाचं झाड आहे. हो मी येते एखादी पोट्ट पाठवीन तिथं आणण्यासाठी नारळासाठी शिडी लावून समजलं का तो गु खाते का नारळ आणून दाखवते मी तेही पाहिन. मग म्हणायचं आहे आमच्या सुभान शाखेची कथाश्री कोण निघाले देवमन मुंगोले देवमन मुंगोले सुभानवाले यांच्यावर पुन्हा 100 रुपयाचा प्रमाणे पाड्यावर आहे. आणि म्हणून असंच येऊ द्या असा आशीर्वाद असू द्या. काय म्हणायचं आहे हो साऱ्या लोकांना पटवून सांगू नका येऊ द्या गुरुच्या माझं सुधरेल सारा सुटतील त्याचे ऋण कापून टाका आता निस्तेज झाले तृण पुस्तकी ज्ञान है नाही अज्ञान है मिळवून देईन तुम्हा मान सन्मान है. पुस्तकी ज्ञान है नाही अज्ञान है मिळवून देईन तुम्हा मान सन्मान है. सुरज शाहीर पुस्तकातलं उत्तर आहे माझं आणि म्हणून उडवाउडीचं उत्तर द्यायचं नाही. आणि म्हणून म्हणायचं आहे अरे प्रश्नाचे उत्तर द्या आता नारळाचं पाणी हे थोडं हिटलर राजा नाही पाहिजे मला. आणि नारळाचं पाणी होऊ शकत नाही. मी तुम्हाला मास्क नाही विचारलं तुम्हाला काही नाही. आणि निवड नारळासाठी नाही आणू शकत मला चॅलेंज करतो शाळेचा तुम्हाला. नारळ तोडण्यासाठी गु कोणीच खाऊ शकत नाही. ती वस्तूच तशी होती. ती वस्तू अशी होती की त्या वस्तूसाठी त्या गुरुला नरकपाशन करायला लागलं. ती वस्तू कोणती सॉरी त्या शिष्याला नरकपाशन करायला लागलं. ती वस्तू कोणती तो शिष्य कोणता आणि तो गुरु कोणता मारेंगे हम भी. नाही आहे धुरंधर म्हणा लहान कसा पण धुरंधर आहे. पण पाहू आता किती धुरंधर आहे. आग्या की देखो होत आहे क्या. तुम्ही शांत बसा बहुत मजा आमच्या तो लालचा आहे पण त्याच्या वाटेने जावा नाही. हो चांगलं चांगलं नसीच माती करून टाकते तो. आणि म्हणून काय म्हणायचं आहे शेवटला
म्हणतात ना, शायर म्हणजे नेत्यांची 100 भाषणं शायराचं एक गाणं. खरी गोष्ट आहे. नेत्यांची 100 भाषणं शायराचं एक गाणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. कारण आता तुम्ही एखाद्या नेत्याला बोलवा तर सगळे लोक उठून जातील आणि पुन्हा एखाद्या छोटा मोठा गायका होईल तर गाणं म्हणायला लावा तर पुन्हा लोक येऊन बसतील. अशी गोष्ट आहे. तर हे आमचं काम आहे प्रबोधन करायचं आणि शाहिरी या नात्याने तुमच्यासमोर प्रबोधन करणं आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आमच्या शाहिराचा मान तुमच्यामुळे आमचा मान. आणि म्हणून म्हणायचं आहे सर्वांचा आदर केला मी सादर शाहीर नामाचा होत आहे गजर प्रश्नाचे उत्तर द्या. तर त्याच्यामध्ये एक आमचं गाणं पण व्हायला पाहिजे, एक कलाकारी व्हायला पाहिजे. निवड गाणे नाही, गाणे तर म्हणू आम्ही शेवट, पण माझ्या आया बहिणी बसलेल्या आहेत. आया बहिणी कुठे कार्यक्रम बघायला जात नाही, तर एक कलाकारी करणं ही आमचं कर्तव्य बनते. एक फ्लॅटिंग आम्ही छोटीच सादर करते आहोत, गोड करून घ्यावी. शाहीर रामकृष्णाची तुर्रा मंडळ बेर्डी यांच्याकडून 51 रुपये सप्लिमेंट पार्टी आभारी आहे.